सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रसिक हो, आज या ठिकाणी श्री साईबाबा मंदिर या मंदिराचा 12वा वर्धापन सोहळा या मंदिराचे आयोजक श्री सागर मोहिते आणि संपूर्ण परिवार या संपूर्ण परिवाराने श्री महालक्ष्मी रवळनाथ एकच बाबा हनुमान करमुळे रत्नागिरी या मंडळाला आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे आयोजक सागर मोहिते यांनी आम्हाला इथे सुवर्ण संधी दिली आहे। ही कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी दिली आहे, त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आहे। आणि लगेचच मी नमन हा कार्यक्रम चालू करतोय, लक्ष असू द्या। या संपूर्ण सृष्टीचा राजा करता करविता विघ्नहर्ता श्री गणरायाला माझ्या मंडळाच्या वतीने आणि जमलेल्या रसिक प्रेक्षकाच्या वतीने सादर प्रणाम। या गावची ग्रामदैवत रवळनाथ आणि माझ्या करमुळे गावची ग्रामदैवत यांना सुद्धा दंडवत प्रणाम करून श्री महालक्ष्मी रवळनाथ एकच बाबा नमन मंडळ करमुळे रत्नागिरी सादर करतोय बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। संपूर्ण हिंदुस्थानाची शान, संपूर्ण हिंदुस्थानाची शान, महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण। आई भवानीचा आशीर्वाद घेऊन, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन विजयासारखी त्यांनी तलवार चालवली। आई भवानीचा आशीर्वाद घेऊन त्यांनी विजयासारखी तलवार चालवली। मनभर मावळ्यांना घेऊन, मनभर मावळ्यांना घेऊन हर हर महादेवाची गर्जना केली, हर हर महादेवाची गर्जना केली। हजारो सैतानांना लढून स्वर्गात गेल्यावर तेहतीस कोटी देवानी त्यांना पुतळा केला, 33 कोटी देवानी त्यांना पुतळा केला। असा तो महाराष्ट्राचा मर्द मराठा बाणा, असा तो महाराष्ट्राचा मर्द मराठा बाणा। माझा जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतला, माझा जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतला। असा तो छावा, असा तो छावा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे हिंदुस्थान सम्राट अजूनही आपल्या हृदयामध्ये तेवत असणारे, अजूनही आपल्या हृदयामध्ये तेवत असणारे, समाजकार्याला प्रेरणा देणारे, समाजकार्याला प्रेरणा देणारे आदरणीय माननीय
रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारदर्शी समीर मोहिते डॉन यांच्याकडून खास बाळासाहेबांचा जयघोष केल्याबद्दल त्यांच्याकडून 101 बरोबर शिकले आहे. त्यांचे आम्ही एकच मंडळ अत्यंत आभारी आहोत. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. हेलो एकच भगवा मंडळाची आम्ही पोर करीतो आम्ही कला सादर. एकच भगवा मंडळाची आम्ही पोर करीतो आम्ही कला सादर. पहिले ना मना वंदितो पहिले ना पहिले ना मना वंदितो पहिले ना मना पहिले ना मना वंदितो पहिले ना मना पहिले ना मना वंदितो पहिले ना मना पहिले ना मना पहिले ना मना पहिले ना मना वंदितो 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 पहिले ना मना वंदितो गणपती देवाला दुसरे ना मना वंदितो दुसरे ना मना दुसरे ना मना वंदितो दुसरे ना मना दुसरे दुसरे ना मना वंदितो जानिया मातेरा तिसरे ना मना वंदितो तिसरे ना मना तिसरे ना मना वंदितो तिसरे ना मना तिसरे ना मना वंदितो तिसरे ना मना वंदितो प्रभते ना मना वंदितो प्रभते ना मना प्रभते ना मना वंदितो प्रभते ना
वंदितो 11वें मन 11वें मन वंदितो 11वें मन 11वें मन वंदितो ही मन वंदितो शवाश 12वें मन वंदितो 12वें मन 12वें मन वंदितो 12वें मन 12वें मन वंदितो 12वें मन वंदितो पहिलें मन वंदितो पहिलें मन वंदितो पहिलें मन शिव पार्वतीचा गजानन रंगवरुदे अवतरण शिव पार्वतीचा गजानन रंगवरुदे अवतरण पार्वतीचा रंगवरुदे अवतरण शिव पार्वतीचा गजानन 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 रंगवरुदे अवतरण आलेला पारितोषिक पुढीलप्रमाणे सहदेव शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी रोख 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी दवंडनाथ रिक्स मंडळ एकच रत्नागिरी सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर असं मृदुंग वाद्य करतायत, सुंदर असं मृदुंग वाद्य करतायत. आमच्या गडबड पंचकृषीमध्ये गाजलेले मृदुंगमणी, आमच्या गडबड पंचकृषीमध्ये गाजलेले मृदुंगमणी विलासशेठ पाचपुडे खरोखरच सुंदर असं मृदुंग वाद्य तुमच्यासमोर सादर करत आहेत.
हॅलो रसिक प्रेक्षक नामांकित झालेला आहे. आता आम्ही तुमच्या समोर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी हा स्वराज्य स्थापनेची इथे आपल्याला स्थापना केली ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्ही प्रतिमा तुमच्या समोर सादर करतोय आणि त्या प्रतिमेला मानवंदना म्हणून हे गीत यांच्या समोर आम्ही सादर करतोय. रसिक प्रेक्षक लक्ष असू द्या. हॅलो
जा पुढे पुढे जा तिथे 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 याचा संपूर्ण ज्ञान मला झालं. एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे भगवान शंकरांनी माझं नामकरण दशानन रावण म्हणून केलं. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेत असताना दररोज 1000 कमल पुष्प अर्पण करून त्यांची आराधना करत असताना यज्ञामध्ये विघ्न येतात. स्वतःच शीर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करून घेतलं. असं असताना सुद्धा माझी माता कैकशी तीही दानव कुळातील, परंतु वेळोवेळी लहानपणापासून तिनं मला भक्तीचं बाळकडून पाहिलं आणि त्यामुळे या माझ्या लंकेकडे पाहून कोणालाही हेवा वाटेल अशी ही माझी स्वर्ण लंका असताना सुद्धा मी हा दशानन रावण भगवान शंकरांचा परमनिष्ठ एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा या त्रिभुवनामध्ये डंका आहे. नारायण नारायण नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी तळली त्रिभुवनाला.
पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही. नारायण नारायण. प्रणाम लंकाधिपती. कल्याण वस्तू देवाची. नारायण. कसं काय बरं आगमन झालं माझ्या या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण. लंकाधिपती आपणासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवाशी. नारायण. तुमच्यासारख्या पराक्रमी रावणाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण. महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देवांना साती पळ करून सोडणारा हा दशानन रावण 14 यांचं राज्य सांभाळणारा हा दशानन रावण महापराक्रमी पुत्र असताना माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देवाची नाही. हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही. देवाची. नारायण. यावर तुम्हीच काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण. लंकाधिपती आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात. हो. त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचा आंतरिक असलेला शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी. नारायण. वा देवर्षी वा. ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. देवर्षी माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग असो किंवा नारायण. साक्षात कैलास पर्वत हा दशानन रावण माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तिच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल असं मी वचन देतो. देवर्षी आपण सुचवलेल्या कल्पनेप्रमाणे मी वागणार आहे. देवर्षी आपण आपलं भ्रमण चालू ठेवा. मी माझ्या मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. नारायण. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. देव आणि दैत्य यांच्यावर कधी संपणारच नाही. पाहूया पुढे लंकाधीश रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचा आंतरिक असलेला शिवलिंग आणून मातीची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण. लागली सयात समजला गोडी अभंगाची. लागली सयात समजला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या
कैकशी, तुझ्या चरणी या पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते, या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. काय माते, नाही, हा महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देवांना सळोकी पळो करून सोडणारा, ज्याच्या पुढे अशक्य असं काहीच नाही, भगवान शंकराने ज्याचं नामकरण दशानन रावण म्हणून केलं, अशा या त्या महापराक्रमी पुत्राच्या आव्हानासमोर माते हे मातीचं शिवलिंग बनवून तू त्याची पूजा करतेस? नाही माते, नाही, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. पुत्रा, मग मी काय करायला हवे? माते, या तुझ्या दररोजच्या उपासनेसाठी माते, हा तुझा पुत्र दशानन रावण तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल असं तुला वचन देतो माते. भगवान शिवशंकर भारत विग्रह आणि तापड स्वभावाचे आहे. ते असं सहजासहजी त्यांचं शिवलिंग तुम्हाला देणार नाही. माते, हा दशानन रावण कठोर तपश्चर्या करील आपल्या मातेच्या आशीर्वादासाठी आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. माते, हा दशानन रावण कठोर तपश्चर्या करून सर्व बळे पटून भगवान शंकरांची आराधना करून त्यांचा आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल. माते, त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. माते, आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. येतो माते. प्रसन्न झालाय. हे प्रभू, हे सांब सदाशिव भोलेनाथ, माझी भक्ती पाहून आपण मला प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू. माझी भक्ती सफल झाली. हे प्रभू, माझी माता कैकशी दररोज नित्य नेमाने मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असते. प्रभू, ही बाब मला लज्जास्पद वाटली. म्हणून प्रभू, आपला आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन मी माझ्या लंकेमध्ये घेऊन त्याची प्रस्थापना करेन आणि माझ्या मातेची इच्छा पूर्ण करेन. त्यासाठी आपल्या या शिवलिंगाची मला आवश्यकता आहे प्रभू. हे माझ्या तुझ्या आईची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे तुला शिवलिंग देत आहे. त्याचा तू स्वीकार कर.
महादेवाचा जयकार असो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली ठेवू नको, नाहीतर त्याच ठिकाणी स्थान मोक्ष होशील. नाही प्रभू, असं कुठलंही अघटित कृत्य माझ्या हातून घडणार नाही. तथास्तु. महादेवाचा जय जयकार असो. महादेवाचा जय जयकार असो. साक्षात महादेवांचं शिवलिंग, तेही या रावणाच्या हातामध्ये. सर्व 33 कोटी देव, 4 वेद, 6 उपनिषद आणि 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व काही डोळून प्यायलाय हा दशानन रावण. देव हो, या रावणाची कूटनीती अजूनही तुम्हाला कळलेली नाही. कारण या शिवलिंगाच्या बळावर सर्व 33 कोटी देवांना नामहरण करून हा दशानन रावण अधिराज्य गाजवणार आहे. हे शिवलिंग पाहून माझी माता तर हर्षित होईल. तेव्हा हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये प्रयाण केलं पाहिजे. निघालाच हा दशानन रावण लंकेला. नारायण नारायण लागला चंदमाज लागला लागला चंदमाज लागला. तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा ध्यास लागला लागला चंदमाज लागला लागला चंदमाज लागला. तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा ध्यास लागला लागला चंदमाज लागला लागला चंदमाज लागला. तुझ्या नामाचा शबाश. नारायण साक्षात नारायण महादेवाचं नारायण. हे काय चक्क महादेवाचं शिवलिंग रावणाच्या हाती. अनर्थ, फार मोठा अनर्थ. नारायण नारायण नारायण. काय कुटकुटतो आहेस तू? जे काय असेल ते समोर येऊन बोल. नारायण. अरे रावणा, देवर्षीकडून थेट नारदा. नारायण नारायण. उभी शेंडी. अरे रावणा, एवढा माज बरा नव्हे. गर्वाचं घर नेहमी खाली असतं. काय नारायण. देवर्षी माज होय, आहे मला माज. मी दशानन रावण असल्याचा. नारायण. देवर्षी
माझ्या मार्गात विघ्न आणू नकोस. हे बघ, हे शंकरांचं शिवलिंग घेऊन माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लंकेमध्ये जाणार आहे. तेव्हा माझ्या मार्गात विघ्न आणू नकोस. नाही तर नारायण! अरे रावणा, हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल. काय? नाहीतर फार मोठ्या अनंतकडे काय? सूर्यास्त होण्यापूर्वी शिवलिंग लंकेमध्ये नारायण! असा अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही जे या दशानन रावणाचा आणि त्याच्या दैवी शक्तीचा सामना करू शकत. तेव्हा हा दशानन रावण निघाला माझ्या लंकेला. नारायण! रावणाला तर फारच गर्व झालेला दिसतोय. त्याचे गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे. चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया. नारायण! विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. नारायण नारायण देवांचा दास आहे विकास. देवांचा दास आहे विकास. देव भयभीत झाले रावण दैत्यापुढे देवारले. रावण दैत्यापुढे देवारले. देवाचा दास आहे विकास. देवाचा दास आहे विकास. देव भयभीत झाले रावण दैत्यापुढे देवारले.
आलो अमरावतीवर. पण इथं कसं शांत आणि शांत. पृथ्वीरूपी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी. नारायण देव हो, या ब्रह्मपुत्र नारदाचा कोटी कोटी प्रणाम. या नरकून या आपल्या या इंद्र दरबारी या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे. नारायण आपण आज म्हणजे तुमच्या अमृताने तुला सर्व देवांना बातम्या कळणार. नारायण देव हो, आपल्याला काहीच मला कल्पना नाही का? आहे नरकून त्या रावणानं महादेवाचं शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केलं आहे. जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल. नाही नरकून हा महादेवाचा होय अनंत घडतो आहे. जर का महादेवाची शिवलिंग त्या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला या संपूर्ण चराचराला आणि हो देव हा माझा घातक ठरेल. देवऋषी नारद मुनी रावणाने यापूर्वी भोलेनाथांचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मी त्याला माझ्या मोहमार्ग भ्रमित केले. त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. भोलेनाथाने ती लंकेत जाईपर्यंत मार्गवरून पाहायचं नाही या एकाठीवर पार्वती प्रदान केली. परंतु नारद मुनी तुमच्या युक्तीमुळे रावणाने मार्गवरून पाहिले आणि तिथे भद्रकाळाची स्थापना झाली आणि या विश्वावर आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. नारायण देवऋषी नारद मुनी यावर मार्ग नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे. आणि ते म्हणजे विघ्न विनाशक गणपती गजानन. त्याची तुम्ही आराधना करा. ठीक आहे नारद मुनी. चला करू गणेशाची आराधना, चला करू गणेशाची आराधना. धावून यावे रंगना गणराया तुम्ही, धावून यावे रंगना. देव हो, का बरं माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा लंकेचा राजा रावणाने त्याच्यासाठी महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि आता साक्षात महादेवांची शिवलिंग आता लंकेचा आहे. यावर त्याने मार्ग काढला. देव हो, आपण मुळीच काळजी करू नका. मी स्वतः गणपती गजानन गुराकी होऊन गुराकाचं रूप धारण करून त्या दशानन रावणाचं गर्वाहरण करणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. देव हो, तुम्ही निश्चिंत बसा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हुई, हुई.
अत्यंत कर्मठ प्रचंड पंडित दैत्यराज दशानन रावण कठोर तपश्चर्या करून माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांचं हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग घेऊन लंकेमध्ये निघालाय हा दशानन रावण. या घोर अरण्यामधून प्रवास करून हा दशानन रावण लवकरच लंकेमध्ये जाणार आहे. काय पण मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतो. नाही नाही, अशक्य. सूर्यास्त होण्यापूर्वी हे शिवलिंग तर मला लंकेमध्ये न्यावं लागेल. नाही, मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. नाही, माझी पंचकर्म मला उरकावे लागेल सूर्यास्त होण्यापूर्वी. नाहीतर या दशानन रावणाचा दिनक्रम सूर्यास्त होण्यापूर्वी सर्व दिनक्रम आटपून दशानन रावण भगवान शंकरांची आराधना करणे याच्यामध्ये बदल होईल. आणि माझ्या भक्तीमध्ये विघ्न नाही. सूर्यास्त होण्यापूर्वी मला तर जावं लागेल, परंतु दिनक्रम आणि माझी दिनचर्या उरकेपर्यंत हे शिवलिंग कुणाकडे देऊ शकतो? या घोर अरण्यामध्ये माझी कोण बरं मदत करू शकतो? कोण आहेस तो? गुराखी या घोर अरण्यामध्ये? गुराखी या घोर अरण्यामध्ये माझी मदत करण्यासाठी हे शिवलिंग त्याच्या हातामध्ये घेऊन मी माझी दिनचर्या उरकून क्षणाधात परतून हे शिवलिंग ठेवून मी लंकेमध्ये प्रयाण करेन. त्यासाठी या गुराख्याची मदत घेतो. हे गुराखा, माझी मदत करशील का बरं? आणि ती कोणती? हे बघ, हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे बघ, मी माझ्या दिनचर्या उरकून मी क्षणधात परते. हीच संधी रावणाचे गरवण करण्याची. महाराज, हे शिवलिंग फार जड आहे. बघ गुराख्या, अरे हे शिवलिंग तेजोमय आहे. आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग आहे. हे बघ, थोड्या वेळासाठी हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. मी क्षणाधार्थ परत येऊन हे शिवलिंग ठेवून लंकेमध्ये जाईल. महाराज, तुम्हाला 3 हाका मारेन. काय? हाका मारेपर्यंत आलं नाही तर जमिनीवर ठेवे. हे बघ गुराखा, असं अघटित कृत्य करू नकोस. हे शिवलिंग या भूतलावर मात्र ठेवू नकोस, नाहीतर अघटित कृत्य घडेल. हे बघ, मी काय महाराज? मी क्षणाधात परत येतो. हे बघ, निघालात मी. मी गुराखी नसून पार्वती पुत्र गजानन आहे. पण हो, देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग जमिनीवर ठेवलं पाहिजे. परंतु महाराजांना 3 हाका मारल्या पाहिजे. महाराज,
महाराज हो महाराज हे शिवलिंग जमिनीवर ठेवतो. पश्चिम समुद्रात सर्व दिनचर्या आणि माझी भगवान शंकराची आराधना करण्याचे सर्व काही भक्ती करण्याचे सर्व मार्ग उरकून हा दशानन रावण मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. दुराख्या, अरे दुराख्या, अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. दुराख्या, कुठं आहे तो बरं दुराख्या? हे दुराख्या, दुराख्या, अरे दुराख्या, दे ते शिवलिंग. दुराख्या, दुराखी नाही, काही अगणित कृत्य तर नाही ना? दुराख्या, अरे दुराख्या, नाही, अगणित कृत्य नाही. या सर्व 33 कोटी देवानी माझ्या विरुद्ध आखलेली रणनीती आहे. कारण या दशानन रावणाचा सामना करण्याचं सामर्थ्य या 33 कोटी देवामध्ये नाही. म्हणूनच ही आखलेली कूटनीती आहे. परंतु माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दशानन रावण हे शिवलिंग मुळासकट उपटून लंकेमध्ये घेऊन जाणे म्हणजे जाणार. मुळासकट उपटून नेण्यासाठी माझ्या 10 तोंडांची सर्व शक्ती आणि हा दशानन रावण 1000 हत्तीचं बळ एकवटून हे शिवलिंग मुळासकट उपटून लंकेमध्ये घेऊन जाणार आहे.
शिवलिंग मला सकत होतो योग्यमध्ये तुला दिलेले वचन मी पूर्ण करू शकलो नाही नाते, कारण हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन येऊ शकलो नाही, कारण माते या सर्व 33 कोटी देवाने कुंटडीचे वाटून माझं गर्व हरण केलं माते. मला माफ कर माते, मला माफ कर माते. अशा तऱ्हेने रावणाचे गर्वहरण झालेले आहे. अशा तऱ्हेने रावणाचे गर्वहरण झालेले आहे. नशिको गण संपलेला आहे. आता श्री गणेशाची आराधना साजरी करतोय.
रंगला